जयन, अरे बस बस. या हॉस्पिटलचं वातावरण पण ना एकदम भकास असतं. निगेटिव्ह वाईब्स अजिबात आवडत नाही मला. सतत पेशंट्सच असतात इथे. बरेच पेशंट इथे बराच काळ असतात. कोणाचं ऍक्सिडेंट झालेलं असतं. सगळी अशी निगेटिव्ह वाईब्स असतात. आपल्या जानूचं तसं नाही आहे. आपली जानू काही चक्कर येऊन पडली आहे. ती शुद्धीवर आल्यावर येईल. डॉक्टर आनंदाने घरी पाठवतील तिला. संतोष दादा इतर वेळी कसाही वागत असला ना तरी अशा अडचणीच्या वेळी जयंतला आधार देतोय. खरं तर मी पण बोलायला हवंय, पण श्रीकांतकडे जायला उशीर होतोय. जानूच्या बाजूच्या रूम मध्ये जी बाई होती ना, तिच्या घरचे या बाबतीत अनलकी ठरले. हा, ती म्हणे गाडे पाटलांच्या इथे महाशिवरात्रीच्या पूजेला आली होती. पण मला एक नाही कळत, ती जर का महाशिवरात्रीच्या पूजेला आली होती तर त्यांच्या घराच्या मागच्या आमराईत काय करत होती? अबे, तिथेच ती डोकं आपटलं तिचं आणि भरपूर रक्तस्राव झाला, त्यामुळे गेली. हा, म्हणजे आता चुकून पडली ती तिकडे का कोणी ढकललं तिला? हे पोलीस शोधून काढतीलच. आणि तिच्या घरचे थोडीच गप्प बसणार आहेत. ते लोक पण जाऊन काही ना काहीतरी करतीलच ना. काय काय नाव होतं त्यांचं? ते नाही कळलं मला. नाव काय होतं कळलं नाही. कळलं तर सांगतो. पण देव पण कसा असतो ना. छे, कशाला मारायचं तिला? तू बस, मी आलो. हं? संतोष दादा काय सांगत होता? खरंच ललिता देशमुख गेल्या? जानू, तुला माहितीये सगळेजण खूप आतुरतेने तुझी वाट पाहतायत. तू कल्पनाही करू शकणार नाहीस एवढं मोठं जंगी स्वागत करणार आहोत आम्ही तुझं. हा, आता लग्नानंतरच्या तुझ्या काय ते म्हणतात ना, सजावटीच्या सरप्राईजच्या सगळ्या व्याख्या बदलल्या असतील. कारण जयंत खूप हौशी आहे ना, तुझ्यासाठी काहीही करू शकतो तो. पण हा, आम्ही पण आमच्या परीने सगळं छान करू. हं, मस्त सजावट करू, बघशीलच तू. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून तुला थेट आपल्या घरी नेणार आहोत. काही सासरी बिसरी पाठवणार नाहीयेत हा तुला आम्ही. एक तर इतक्या दिवसांनी परत आलीस तू, असं कसं सोडू आम्ही तुला? जानू, तू नव्हतीस ना तर एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी तुझी आठवण काढली नाही. पण आता तू परत आली आहेस ना जानू, आपण पूर्वीसारखं सगळे एकत्र राहू काही दिवस. व्यंकी भाऊजी आता घरात राहत नाहीत, पण आपण त्यांना सांगू ना की तुम्ही राहायला या, आरतीला पण घेऊन या. सिंचना आणि हरीश भाऊजी पण वेगळे राहतात बरं. पण त्यांना आपण सगळ्यांना सांगू की तुम्ही आता जानू आली ना तर सगळे राहायला या. आपण पूर्वीसारखी अंगणात मस्तपैकी अंगत पंगत करू, मज्जा करू सगळेजण, हो ना?
दादा काय केलं तुम्ही हे? चालत्या वा इथून. दादा एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? दादा आता या परिस्थितीत तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या वा इथून. या घरात राहण्याचा किंवा येण्याचा कोणताही अधिकार नाहीये. चालत्या वा. दादा निदान आजच्या दिवशी तरी आजच्या दिवशी काय? आमच्यावर एवढं मोठं संकट आलं असताना तुम्ही काय आमच्या जखमीवर मीठ चोळायला आलात? 40 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती ना की या घराचा उमरा ओलांडणार नाही म्हणून. मग या घरात येण्याची तुमची हिंमत कशी काय झाली? दिग्विजय, तुम्ही जरा शांत व्हा. अहो, या प्रसंगी मिस्टर दळवी, तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही आमच्या बहिणीला आमच्यापासून दूर केलं. तुमच्यामुळे आमच्या घरात प्रॉब्लेम सुरू झालेत. तुमच्या सहानुभूतीची आम्हाला गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालते वा. आणि यापुढे काहीही निमित्त काढून या घरात येण्याची गरज नाहीये. दादा निमित्त शोधून नाही आले. 40 वर्ष या घरचा उमरा नाही ओलांडला दादा. आजही ओलांडला नसता जर दादा या घराकडे पाठ फिरवल्यानंतर हीच माऊली होती माझ्या आणि माझ्या माहेराला एकमेकांशी बांधून ठेवणारा धागा. माझी लाडकी वहिनी ललिता, पण आज तीच आता माझी वहिनीच नाही राहिली दादा. दादा वहिनी पुढे माझा स्वाभिमान, मी घेतलेली शपथ कशाला कशाला म्हणून अर्थ नाही. खरंच सांगते तिच्यासाठी आले. खोटं, धादांत खोटं.